श्री स्वामी समर्थ सर्वांना, शुभ सकाळ सर्वांना. तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण रांगोळीपासून सुरुवात करूया. आज सुंदर अशी रांगोळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर कशी काढायची, तर एक प्लेटच्या मदतीने किंवा आपल्याकडे लेखन वगैरे असते ना, त्याच्या मदतीने गोल राऊंड मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी जाडसर रांगोळी त्यावर टाकायची आहे. डब्बीच्या मदतीने किंवा 5 बोटाने रांगोळी काढायची आहे आणि त्याला मस्त असा पानाचा आकार द्यायचा आहे. डब्बीची काडी असते ना, काडीला कापूस लावलेला आहे आणि त्यानं छान असा पानाचा आकार देऊन फूल तयार केलेलं आहे. आतमध्ये एक डॉट करायचा आहे, त्याला गोल 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 असं फिरवायचं आहे आणि त्याला सूर्य आकार द्यायचा आहे. सूर्यासारखा आकार देऊन फूल काढून घ्यायचं आहे. खूप सुंदर आणि सिंपल रांगोळी आहे. अगदी छान दिसते. अंगणामध्ये काढा, देवासमोर काढा, खूप सुंदर दिसते. तुम्हाला पण रांगोळी अशा आवडतात का? मला तर खूप नाद आहे असे वेगवेगळ्या रांगोळी काढायचा. तर ते पान जे काढलेले आहेत ना, त्यामध्ये जे रांगोळी होती त्याला असा पानाचा म्हणजे गोल पाकळीचा आकार द्यायचा आहे. पाहू शकता, जसं मी बोटानं काढत आहे तशाच पद्धतीनं रांगोळी काढायची आहे. खूप सुंदर आणि सुबक दिसते. आपण कधी कधी वेगळी रांगोळी काढण्याची इच्छा होते आणि काही खास सण समारंभ असतो, समजा गुरुवार शुक्रवार अशी पूजा असतात, तेव्हा वेगळं काहीतरी रांगोळी काढायची इच्छा होते. मग त्यावेळेस अशी सिंपल रांगोळी काढली, एक जरी काढली तर खूप सुंदर दिसते. आणि ही मी पांढरी काढलेली आहे फक्त, कारण ही डबल यूज करता यावी म्हणून पांढरी काढलेली आहे. तर तुम्ही यामध्ये रंग भरून सुद्धा काढू शकता. आता हे फूल वेगळ्या रंगाचं काढायचं आणि मधले डॉट जे आहेत ना ते वेगळ्या रंगाचे काढायचे आणि आतमधलं फूल जे आहे ना ते पण वेगळ्या रंगाचं काढायचं. खूप सुंदर दिसतं. आता ते पाकळ्या काढल्यात ना, त्याच्याखाली एक एक छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत आणि काडीच्या मदतीनं असा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. पाहू शकता किती सुंदर सुबक रांगोळी दिसत आहे. अगदी सिंपल आहे, सोपी आहे, सर्वांनाच जमते करायला. फक्त काढून एकदा प्रॅक्टिस करायची आहे. ज्यांना कोणाला रांगोळी येत नाहीत ना, त्यांनासुद्धा रांगोळी जमते. अगदी बोटाच्या मदतीनंच काढलेली आहे, काहीही अवघड नाही. चला तर मग आज छान अशी रेसिपी पण शेअर करणार आहे. त्यानंतर संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि मी आलेले आहे किचनमध्ये. मग मला करायचा होता ठेचा. तर मी थोड्याशा मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तेल टाकून. त्यानंतर त्या मिरच्यासोबतच मूठभर असे शेंगदाणेसुद्धा तळून घेतलेले आहेत आणि दोन्ही मिळून खलबत्त्यात वाटून घेणार आहे. खलबत्त्यातला ठेचा खूप टेस्टी लागतो गावरान पद्धतीने. आता हे मिक्सरलासुद्धा काढू शकता. ठेच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि खूप सारा लसूण टाकलेला आहे. मुलीची फरमाईश होती खूप सारा लसूण टाकून ठेचा वाट. तर 2-3 दिवस झालं मागे लागली होती, ठेचा कर म्हणून म्हणलं चला आज ठेचा करूया. पण काय गंमत झाली सांगते. ठेचा इतका तिखट झाला ना, भयानक, अक्षरशः कानातून मुंग्या निघत होते, इतका ठेचा तिखट झाला. कारण ही मिरची होती लवंगी मिरची. ही काळपट हिरवा रंग दिसतो ना, त्याचा अजिबात ठेचा करू नये. पिवळसर रंग पोपटी रंगाच्या मिरच्या असतात ना, त्याचा ठेचा तिखट लागत नाही. आणि हे जे काळसर हिरवी मिरची असते ना, त्याचा ठेचा ना खूप खूप म्हटलं तर खूप तिखट लागतो. त्यानंतर मी ठेचा वाटून घेतलेला आहे खलबत्त्यात. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. तर आता कोथिंबीर धुवून घेऊन टाकलेली आहे. अगोदर ठेचा वाटून घेतला आणि ह्या मिरच्या पण वाटायला थोड्याशा जाड होत्या. तर छान आता याला परतून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये टोमॅटो टाकून. असा ठेचा केला ना तिखट लागत नाही बघा, खायला पण खूप टेस्टी लागतो. पण हे थोडासा तिखटच झालेला होता, कारण मिरची तिखट होती, त्याचा गुण मिरची सोडित नाही. ज्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये एक गुण असतो, ते त्याचा गुण सोडित नाही. तर आता ठेचा वाटून झालेला आहे. त्याच कढईमध्ये 2 टोमॅटो मी मीठ टाकून शिजवून घेतलेले आहे, तेल मीठ टाकून, आणि त्यामध्ये ठेचा टाकलेला आहे आणि छान असा परतून घेतलेला आहे. माझ्या हाताला थोडासा ठेचा लागलेला होता, मी लगेचच हात धुवून घेणार आहे, कारण मला तिखटाची खूप ॲलर्जी आहे. हाताला तिखट लागलं ना खूप अशी आग होते, त्यामुळं हात लगेचच धुवून घेणार आहे. साईडला हात लावलेला होता ना खलबत्त्याला, त्यामुळं थोडंसं तिखट लागण्याची हे होते. आता मी बाजरीच्या भाकरी करणार आहे तीळ लावून आणि मस्त झणझणीत ठेचा. आता ही जी अगोदर तुमच्यासोबत रांगोळी शेअर केलेली आहे, खरंच सांगते, ती जर रांगोळी तुम्ही अंगणात काढली, देवघरासमोर काढली, तर तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. सगळेजण तारीफ करतील, इतकी सुंदर रांगोळी दिसते. जर रंग भरून काढली
आणि आतमधल्या फुलावर मस्त दिवा लावून घ्यायचा आहे. चला, ठेसा पण झालेला आहे. आता किचन वाटा थोडंसं आवरून घेते आणि नंतर लगेचच भाकरी टाकायला घेते. आणि खरंच सांगते, खूप टेस्टी झालेला होता ठेसा. खूपच टेस्टी लागत होता, फक्त थोडासा तिखट झालेला होता. आता हे ताजा ताजा आहे ना, त्यामुळे जास्त तिखट लागतो. दुसऱ्या दिवशी तिखटपणा त्याचा कमी होतो. आता जर खूप तिखट असेल तर त्याच्यामध्ये लिंबूचा रससुद्धा टाकू शकतो आपण. चला, तर आता बाजरीच्या टम्म फुगलेल्या भाकरी केलेल्या आहेत. आणि भाकरीला बघा, ह्या भाकरीला मी एक साईडला तीळ लावून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या भाकरीला दोन्ही साईडला तीळ लावलेले आहेत आणि आतमधून सुद्धा तीळ लावलेले आहेत. आता ह्या भाकरी मकर संक्रांतीला भोगीच्या दिवशी करतात तीळ लावून, पण हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी तीळ लावून खाल्ल्या पाहिजे असे म्हणतात. आपल्या रोजच्या भाकरीमध्ये सुद्धा थोडंसं शेंदेव मीठ आणि तीळ टाकून खायला पाहिजे म्हणे. वजन अजिबात वाढत नाही आणि शरीरासाठी सुद्धा खूप चांगले असते. तीळ तर सर्वांच्या शरीरासाठी चांगले असते. सांधेदुखी, गुडघेदुखी, कॅल्शियम कमी असेल, केस गळती असेल, त्यावर खूप रामबाण इलाज आहे तीळ. रोज एक चमचा सकाळी किंवा संध्याकाळी खाल्ले तरी खूप आपल्या शरीराला बेनिफिट होतात त्याचे. चला, आजच्या जेवणाचा बेत आहे मस्त झणझणीत ठेसा आणि बाजरीच्या भाकरी तीळ लावून केलेल्या. पाहू शकता, पाठीमागून सुद्धा आणि आतमधून सुद्धा तीळ आहेत लागलेले. गरमागरम आहे. थांबा. तर हे बघा, व्हिडिओ येणार आहे, नक्की पहा. आवडल्यास नक्की फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. इतका झणझण ठेसा झाला, देवच आठवला लेकरायला.